आपण आता रताळ्याच्या तिखट मिठाचं भाजी केल्यासारखी काचऱ्या केल्यासारखं करून घ्यायचं आहे. मी रताळ्याचं साल काढलेलं आहे आणि जेवढं बारीक करता येईल तेवढं केलेलं. खिसायचं नाही, फक्त तुकडे तुकडे करायचे आहेत. तर ते आता मी ते तुकडे असे शिजत घातलेले आहेत. आता ते शिजलेत का आपण बघूया. शिजलेलं आहे चांगलं. मी आता गॅस घालवते आणि ह्यातलं पाणी काढते. काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी गॅस कमी केलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता 2-3 चमचे तूप घालणार आहे त्याच्यात. आणि ते कसं आपण पूर्ण फोडणी करतो ना तसं फोडणी नाही करायचं आहे. हे असं तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि चवीपुरतं मीठ घालते. तिखट घालणार आहे त्याच्यात. आता आधीच गोड असतंच, थोडं तिखट घालून देणार आहे. आणि थोडासा मसाला वर हलवून घ्यायचं आहे सगळं. हे बघा किती छान असं मस्त चमचम तुपाचा मस्त वास येतोय. छान येतोय वास. ह्याच्यावर फोडणी घालायची नाही, काही नाही, फक्त हे एवढंच करायचं. बघा त्याची चव तुपावर परतल्यामुळे किती छान लागते ती. ही आपली उपासाची म्हणून आपल्यालाही खाता येते भाजी. बघा किती छान झाली आहे ती. आणि वासही छान येते तुपाचा आणि तिखटाचा वगैरे. अशा पद्धतीने भाजी ही खाऊन घ्यायची आहे. रताळ्याची उपासाची भाजी.